त्याच्यामध्ये सरळ सरळ की हा व्यक्ती याला आम्ही चित्रपटाला घेतलाच नाहीये, ते जेवढे पण पोस्टर आहेत ते फेक आहेत आणि तो या चित्रपटाला एडिटिंग करून ते पोस्टर सगळीकडे व्हायरल करतोय आणि आम्हाला शिवीगाळ करतोय, ब्लॅकमेल करतोय. हे सगळेचे सगळे पुरावे मी आणले आहे. मी लोणावळ्याचे आगवणी, पहिले लोणावळ्याला राहत होतो आम्ही. आमचे सगळे आजी आजोबा तिथं मयत झालेले आहेत आणि लोणावळ्याला आम्ही इकडं आलेलो आहे आणि राजेंद्र हगवणे आणि आमचा कसलाही संबंध नाही. धमक्या देण्यात आल्या आणि मग त्यानंतर मग मी पुढे त्या धमक्यांना घाबरून शांत बसलो. पण हळूहळू काही लोकांना सोबत भेटला. त्यानंतर पुढे पुढे न्यायासाठी मी पुढे आलो, पण कुठे न्याय भेटत नव्हता आणि मे बी आज या सर्वांमार्फत मला न्याय भेटत अशी अपेक्षा आहे. काय पुरावे होते? पुरावे म्हणजे चित्रपटाचा ॲग्रीमेंट होतं. त्यानंतर चित्रपट मेकिंगच्या वेळेस जेवढे पण पोस्टर असतात, व्हिडिओज असतात, मेकिंगचे फोटो व्हिडिओ सर्व काही पुरावे आमच्याकडे आहेत. त्यानंतर जेव्हा चित्रपटाचं पोस्टर लॉन्च झालं ते याच पत्रकार परिषदेमध्ये झालं होतं आणि जवळपास त्याचेही खूप पेपर आउट बातम्या आहेत, व्हिडिओज आहेत. त्याच्यानंतर आम्ही चित्रपट झाल्यानंतर एक मोशन पोस्टर काढला होता. तो मोशन पोस्टर कितीतरी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आहे, जसे की राजश्री मराठी वगैरे अशा मोठमोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यामध्ये दिग्दर्शक मम्मी आहे. त्यानंतर चित्रपट झाल्यानंतर परत एक प्रेस कॉन्फरन्स झाली होती, जी चित्रपटाच्या शेवटच्या दिवशी नंदनमध्ये झाली होती. पण जेव्हा तिथे त्यांच्या डॉक्युमेंट काय चालू होतं काय माहिती नाही. त्यानंतर ते सर्व पुरावे त्यांच्या लॅपटॉपमध्ये, जे प्रोडक्शन हाऊसच्या लॅपटॉपमध्ये जे माझ्या बाबतीतले जे पण पुरावे होते, मेकिंगचे फोटो व्हिडिओ, ते सर्व काही डिलीट झाले. पण त्याचा काही बॅकअप होता माझ्याकडे, जे की मोबाईलमध्ये कुणीतरी काढले, ते मला सेंड केले. ते सर्व फोटो व्हिडिओ किंवा वेगवेगळ्या सेलिब्रिटी लोकांच्या बाईट्स जे की चित्रपट बांधणी झाल्या होत्या, त्या बाईट देखील माझ्याकडे आहेत. पण मला हे पुरावे दाखवू नये यासाठी धमकी देण्यात आली होती. नाही, निकाल चित्रपट रिलीज झाला, पण तो कोणत्या केसेसमध्ये झाला, कोर्टामध्ये कोणता पुरावा ग्राह्य धरला गेला, तो एकदा तुम्ही स्टॅम्प पेपर त्यांचा पाहू शकता. म्हणजे आधी दिग्दर्शक म्हणून तुम्ही होतात आणि नंतर त्यांनी नाकारलं तुम्हाला. कशामुळे नाकारलं? तेच बहुतेक आता जो तुम्ही शब्द वापरला, प्रसिद्धी. कारण त्यांना पहिल्यापासून फोकस आवडत होता. जसं की चित्रपट चांगला झाला, लोकांना चर्चेमध्ये आलो आणि चर्चेमध्ये आल्यानंतर एक 2 कलाकार चित्रपटाला बिग बॉसला गेले ॲट अ टाइम. मग कुठे असं वाटलं चित्रपट पुढे मोठा झाला तर तो स्वतःही दिग्दर्शक बिग बॉसने जाऊ शकतो. तुमचा पहिलाच होता का चित्रपट हा? हो, त्याचा दिग्दर्शक मग पहिला होता. तुम्हाला पिस्टलनी धमकवल्याचं पण एक त्याला धमकी नाही म्हणू शकत, फक्त एक दाखवणं, जेणेकरून ते गाडीच्या ह्याच्यामध्ये ते दाखवली होती. पण तेव्हा आमचा काही वाद नव्हता. फक्त त्यांचे मामा ATS मध्ये अधिकारी आहेत म्हणजे त्यांनी सांगितलं. कोण मामा, काय पोलीस अधिकारी काय सांगितलं? ATS मध्ये मामा आहेत. त्यांचं नाव काहीतरी बाप्पू काहीतरी नाव म्हणायचं, बाप्पू. माझं नाव जे माझं क्रेडिट होतं चित्रपटाचं ते क्रेडिट, आणि जेणेकरून आता चित्रपट झाला एवढे सगळे पुरावे असताना देखील माझ्याच विरोधामध्ये खूप सारे चुकीचे तक्रारी महामंडळाने त्यांनी केलेले आहेत. त्याचंही लेटर मी घेऊन आहे. त्याच्यामध्ये सरळ सरळ की हा व्यक्ती याला आम्ही चित्रपटाला घेतलाच नाहीये, ते जेवढे पण पोस्टर आहेत ते फेक आहेत आणि तो या चित्रपटाला एडिटिंग करून ते पोस्टर सगळीकडे व्हायरल करतोय आणि आम्हाला शिवीगाळ करतोय, ब्लॅकमेल करतोय. हे सगळेचे सगळे पुरावे मी आणलेले आहेत. हा, माझा संतोष ठाकूरची प्लॉट आहे. राजेंद्र हगवणे यांचा पर्सनली मला आतापर्यंत काही नाही झालं. हा, ते आले, पूजा केली, पण शेवटी निर्माता जो असतो त्याचा दिग्दर्शकाशी संबंध येतो. बाकी त्यांचे जे रिलेटिव्ह आहेत ते त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. नमस्कार, मी संतोष वसंत हगवणे. आता जे प्रकरण चालू आहे वैष्णवी ताईंचं, सगळीकडे माध्यमाला बघतोय मी, की पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या बाबतीत खूप वाईट झालं आणि आम्ही स्वतः जाहीर निषेध करतो त्याचा. आणि जे अविनाश खोचरे पाटीलनी जे माझं आणि त्यांचं कनेक्शन जोडलं आहे, की ते माझे काका आहेत राजेंद्र हगवणे, मी त्यांचा पुतण्या आहे, ते पहिली गोष्ट म्हणजे पूर्ण खोटं आहे. ती माझी वंशावळ. आम्ही लोणावळ्याचे हगवणे, पहिले लोणावळ्याला राहत होतो आम्ही. आमचे सगळे आजी आजोबा तिथं मयत झालेले आहेत आणि लोणावळ्याला आम्ही इकडं आलेलो आहे आणि राजेंद्र हगवणे आणि आमचा कसलाही संबंध नाही. फक्त पैसे उकळायचे, सरनेम एक असल्यामुळं नाव जोडून आणि 2 रुपये काढायचे, बदनामी करायची, हे त्याच्यासाठी फक्त त्यांनी ते केलेले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अविनाश खोचरे पाटील हा स्वतःला दिग्दर्शक समजतो, तो दिग्दर्शक नाही. त्यांनी जे फोटोग्राफ दाखवले ते कोर्टामध्ये पण दाखवलेले ते आणि कोर्टाने त्याचे ते रिजेक्ट केलेले आहे. पहिली त्यांनी महामंडळात आमच्या विरुद्ध केस टाकली होती. महामंडळामध्ये गेलो, 1 महिना केस चालू होती, लवाद लागला होता प्रॉपर. त्या लवादेमध्ये त्याला पुरावे माहिती त्याचे की बाबा
काय फसवलं, काय केलं वगैरे, कसे तुझे पैसे बुडवले. तर त्याच्यामध्ये तो कुठलेच पुरावे तिथे दाखल करू शकला नाही. त्यांनी पुरावे ते स्टीलचे फोटोग्राफ म्हणजे सेटवर तो ॲक्ट प्लॅनेट, कारण ॲक्ट प्लॅनेट आणि अविनाश खोचरे पाटील त्या पोस्टरवर नाव दिसते. आमचं ॲक्ट प्लॅनेट बरोबर बोलणं झालं होतं. अविनाश खोचरे पाटीलला आम्ही ओळखत सुद्धा नव्हतो. ते नाव ॲक्ट प्लॅनेटनी लावलं होतं त्याचं. आणि त्यानंतर आमचा आणि त्याचा कसलाच लेखी ॲग्रीमेंट करार आत्तापर्यंत झालेला नाही. त्या लवादीमध्ये शेवट मग पंचांनी निर्णय दिला की बाबा तो जे बोलत होता की मला यांच्याकडनं पैसे आहेत, तर त्यांनी स्वतःच तिथे एक्सेप्ट केलेले या ऑर्डरमध्ये की संतोष हागवणेकडनं मला दिग्दर्शनाचे कसलेही पेमेंट येणे बाकी नाही, हे ते स्वतः त्यांनी एक्सेप्ट केलेले, हे इथे लिहिलेले सगळे. त्यानंतर लवादीमध्ये हाही मुद्दा क्लिअर केला की अविनाश खोचरे पाटीलकड कसलाच करार नाही, हा स्वतः तो तिथं त्यांनी मांडलेला आहे. करार त्याच्याकडे नव्हता, त्यामुळे ही केस तिथनं बंद केली आणि त्याचं ते रिजेक्ट केलं. आणि त्याच्यावर त्याचे ते इथं सही पण आहे अविनाश खोचरे पाटील ही जिथला तो सदस्य आहे महामंडळाचा, तिथला मी सदस्य आहे, ही तिथली ऑर्डर आहे. ही ऑर्डर 1 वर्ष झालं गप्प बसला तो. मग ज्यावेळेस मी 1 वर्षानंतर फिल्म रिलीजला टाकली, त्यानंतर त्यांनी कोर्टात दावा दाखल केला 15-20 दिवस अगोदर. 1 वर्ष त्यांनी याला अपील पण नाही केली. त्यानंतर आम्ही आमचे पुरावे दिले सगळे वकिलांकडे. त्यामुळे प्रमोशनचं पण आम्हाला भरपूर म्हणजे नुकसान झालं याच्यामुळे, कारण प्रमोशन थांबलं म्हणजे बाकीचे नाही. आता काय म्हणणं आहे तुमचं, आगवणींशी काही संबंध आहे? आगवणींशी आमचा काही संबंध नाहीये. भूकंपमध्ये 150-200 आगवणी आहेत. मग त्यांच्या सगळ्यांशी आमचा संबंध झाला का? आम्ही लोणावळ्याचे आगवणी आहेत. आमची तुम्हाला वंशळ पूर्ण दाखवलेली अख्खी सगळी. राजेंद्र हागवणींची वंशळ तुम्ही चेक करा. तुम्ही सगळे पैसे दिलेले आहेत? काय म्हणले? तुम्ही पैसे दिलेले आहेत किंवा पैसे काय? तो दिग्दर्शकच नाही तर पैसे द्यायचा संबंध काय आहे ना? मग त्यांनी आरोप केले, त्यात काय तथ्य आहे? आरोपमध्ये काहीच तथ्य नाही. स्वतः एक्सेप्ट केलं ना त्यांनी. संतोष हागवणेकडे मला कुठलेही पैसे येणे नाही बाकी नाही, हे स्वतः त्यांनी एक्सेप्ट केलेलं आहे. ही ऑर्डर आहे. तुमची बदनामी करतो. माझी बदनामी करत होतो. आणि ज्यावेळेस कोर्टाने केस टाकले ना की हा चित्रपट रिलीज होऊ नये म्हणून, तर कोर्टाने पण त्याचे रिजेक्ट केलं आणि चित्रपट रिलीजला आम्हाला परमिशन दिलेली. ही त्याची ऑर्डर, ही 2024ची ऑर्डर आहे. त्याच्यामध्ये कोर्टाने क्लिअर केले की फिल्म तुम्ही रिलीज करू शकता, त्याचा काही संबंध नाही. ओके. त्यानंतर परत तो 1 वर्ष बसला आणि आता सॅटेलाईटसाठी त्यांनी स्टे मागितला की बाबा त्याच्यामध्ये आता मला पैसे भेटावं, हे भेटावं. ती कोर्टाने रिजेक्ट केली त्याची. ही कोर्टाने त्याची रिजेक्ट केली ऑर्डर. आता त्यामध्ये केसमध्येच दम नाही राहिला. त्यालाही कळलंय पिक्चर रिलीज झाला, सॅटेलाईट गेलं, आपलं जे सगळं आता भांडं फुटलं. त्यानंतर हे हागवणींचं प्रकरण आलं. त्यानंतर मग त्याच्या डोक्यात आलं की आता बदनामी करून पैसे काढायचे. सरनेम एक आहे. सरनेम एक असल्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांना माझा काकाच करून टाकला. अरे पण तू बोलल्याने माझी काका होत नाही ना, पुरावे दाखव ना. हां, आणि राहिली गोष्ट म्हणजे तू सारखं म्हणतो की बाबा ब्लॅक कलरची 3000 गाडी वापरली, ती सारखं मला दिसते सगळीकडे. हे शूट आमचं 2021ला झाले. म्हणजे 5 वर्षापूर्वी शूट झालेलं आहे, बरोबर. त्यावेळेस लॉकडाऊन होतं. आता हे कसं असतं, आमची प्रोडक्शन टीम बघते गाड्यांचं सगळं. 25-30 गाड्या वापरलेल्या आहेत मी. ब्लॅक कलरच्या 2 इंडिओवर वापरलेले आहेत. त्याच्यामध्ये 1 इंडिओवर असेल आणि दुसरी एक आमचे मित्र आहे धीरज मुटके. तर धीरज मुटकेची एका सीनला वापरली आणि दुसऱ्या सीनला आम्हाला गाडी भेटत नव्हती आणि त्याच कलरची गाडी वापरायला लागते कंटिन्यू असल्यामुळे. त्यामुळे त्यांनी रेखीला गावात गेले, त्यामुळे तिथे त्यांनी गाडी बघितली. ती गाडी बघितली, आम्हाला म्हणजे तुमच्या गावात गाडी आहे. तर गाडी असल्यामुळे मी डिरेक्ट प्रोडक्शन टीमला म्हणलं तर काय असेल तर तुमचं तुम्ही बोलून घ्या. तर ते 1 दिवसासाठी त्यांची भाड्याने घेतली. 12,500 रुपये प्रोडक्शनने त्यांना भाडंही दिलं. मी त्याच्यामध्ये आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही ना. आणखी 2021मध्ये गाडी वापरलेली. परत तो म्हणतोय की बाबा यांनी मला धमक्या दिल्या, बंदूक दाखवली, हे दाखवली. अरे बंदूक दाखवू का मी? पहिली गोष्ट म्हणजे माझ्याकडे बंदूक नाही तरी दाखवू का? नुसतं तो तोंडी बोलतोय, पुरावे त्याच्याकडे काही नाही. ओके. उद्या मी बोलतो त्यांनी मला बंदूक दाखवलेली, तर तसं खोटं बोलून उपयोग नाही ना. जे खरं तेच बोलावं. ठीक. कोर्टामध्ये त्याचं सगळं रिजेक्ट केलेलं आहे. फक्त हे प्रकरण हागवण्याचं असल्यामुळं, म्हणजे माझं सरनेम हागवणं असल्यामुळे त्यांनी ते जोडलं आणि पैसे मागण्याच्या उद्देशाने हे सगळं केले. आणि त्याच्या विरुद्ध मी पौड पोलीस स्टेशनला पण कंप्लेंट केली. त्यांनी जे बोगस दाखवले ना, त्याच्या विरुद्ध मी ती 1 वर्षापूर्वी केली की त्याला बोलून चौकशी करा आणि त्यांनी जे दाखवले त्याच्याकडे ओरिजिनल मागा. त्यांनी कोर्टामध्ये स्वतः लिहून दिलंय की माझ्याकडे दस्तच नाही.